दुसरं अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन नुकतंच नवी मुंबईत मोठ्या थाटामाटात पार पडलं। या 3 दिवसीय संत साहित्य संमेलनाची सुरुवात दिमाखदार दिंडीने झाली। या दिंडीत वारकऱ्यांसोबत हे चिमुकले वारकरीही सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होते। ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करत नवी मुंबईमध्ये संत साहित्य संमेलनाच्या दिंडीला सुरुवात झाली। या दिंडीमधलं वैशिष्ट्य म्हणजे या दिंडीत सहभागी झालेले हे चिमुकले वारकरी। हे वारकरी आहेत नाशिक जिल्ह्यातल्या एका आश्रमशाळेतले। शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांची जी मुलं अनाथ झाली ही अनाथ मुलं आहेत। आज महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये आणि आमच्यासारखं मुलांना अनाथ करू नये हा संदेश देण्यासाठी हे चिमुकले वारकरी या दिंडीत सहभागी झालेत। हा संदेश या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी संत साहित्य संमेलनाची ही दिंडी या ठिकाणी निघालेली आहे। या संत साहित्य संमेलनाचं उद्घाटन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते झालं। समाजाच्या जडणघडणीत संत साहित्याची महत्त्वाची भूमिका आहे असं सांगत आता वारकरी संप्रदायानं दुष्काळात होरपळणाऱ्या जनतेच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचं पवार म्हणाले। तसंच मानवतेचा संदेश देणाऱ्या वारकरी संप्रदायात महिलांबद्दल दुजाभाव का असा परखड सवालही पवारांनी संत साहित्याच्या या व्यासपीठावरून वारकरी संप्रदायाला केला। माऊलीच्या दारामध्ये एखाद्या भगिनीने पारायण सांगितलं हे मला कधी पाहायला मिळालं आणि ते पारायण सांगण्याच्या भूमिकेला कोणी प्रयत्न केला तर त्याचं स्वागत होतं असं मला दिसत नाही। आणि एक स्त्री अशी स्त्री शूद्र अतिशूद्र या सगळ्यांना सन्मानाची वागणूक आम्ही देण्याच्या संबंधीची भूमिका आमच्या विचारातून घेत असू तर स्त्रीला पारायण करण्याचा अधिकार नाही या प्रकारची मतं कोणी मांडत असतील ते कितपत न्यायाची आहे याच्याबद्दलचा विचार हा निश्चित करायला करण्याची वेळ आहे। ज्या संस्था असतील जे फळ असतील जे समूह असतील जे उद्योग असतील या सगळ्यांनी ही जबाबदारी घेण्याची सगळ्यांना सगळीकडे मदत करता येणार। पण समजा एखाद्या ठिकाणी एखाद्या गावामध्ये 1500 जनावरं आहेत जनावरांच्या छावणीमध्ये आणि त्या ठिकाणी आमची परिस्थिती चांगली आहे आमची सांपत्तिक ताकद आहे आणि आम्ही बाकी काही त्यांना फारशी मदत करू शकत नसलो तर कमीत कमी 2 पैसे खर्च करून काही आठवड्यांच्यासाठी काही महिन्यांच्यासाठी त्यांना पशुखाद्य देऊ शकलो त्यांना चारा देऊ शकलो तर ती सुद्धा सेवा ही सत्कारणी लागेल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही। आणि पुढचे 5 ते 6 महिन्याच्या काळामध्ये संत साहित्याच्या संबंधीची भूमिका वळणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या आमच्या जाणकार घटकांनी समाजामध्ये या प्रकारची प्रवृत्तीची जाग कशी होईल या संबंधीचं मार्गदर्शन या पारायणाच्या माध्यमातून केलं पाहिजे। या संमेलनाचे अध्यक्ष अर्थशास्त्रज्ञ अभय टिळक आणि संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे यांच्याकडून आम्ही संमेलनाबद्दल जाणून घेतलं। तुम्हाला काय वाटतं संत संमेलनाच्या समोरची किंवा संत साहित्याच्या समोरची काय आव्हान आहे? डॉक्टर अभय टिळक यांच्याकडे आम्ही जी सूत्र दिली म्हणजे वैचारिक सूत्र दिलं। सूत्र म्हणजे काय असं प्रत्यक्ष द्यायचं नसतं आणि वारकरी संप्रदायामध्ये भक्कम वैचारिक सूत्र आहे बळकट धागा आहे विचारांचा आणि तो ज्ञानेश्वरांच्यापासून आत्ता काय चालत आलेला आहे। तेव्हा त्या धाग्यामध्ये असा अपेक्षित आहे की आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जातो समाजातल्या कुठल्याही घटकाचं वर्जन करत नाही आणि सगळ्यांच्यामध्ये संवाद घडवून आणतो। तर आपल्या समाजामध्ये संवाद हल्ली कमी झालेला आहे तेव्हा संवाद नीट व्हावा म्हणून एक व्यासपीठ निर्माण केलं आम्ही या माध्यमातून संत साहित्य वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून। आणि आपण बघतो की आमच्या संमेलनाचे जर विषय पाहिले तर आम्ही समाजातल्या सर्व जबाबदार आणि कार्यकर्त्या घटकांना कारभारी लोकांना वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या म्हणजे शेतकरी असतील उद्योजक असतील पत्रकार असतील मीडियावाले असतील त्या सगळ्यांचा आणि संत साहित्याचा कुठेतरी डायलॉग झाला पाहिजे आणि त्यांच्या काय अपेक्षा आहेत संत साहित्याकडनं संत साहित्य त्यांना काय देऊ शकतं ह्याचा आम्ही विचार करतो आहे या माध्यमातून। तेव्हा आमचं संमेलन हे वेगळ्या प्रकारचं संमेलन आहे। आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपल्यासोबत अभय टिळक सर आहेत या संत संमेलनाचे ते अध्यक्ष आहेत। त्यांना विचारत की सर नेमकं आता या संमेलनातून तुम्ही कुठला संदेश महाराष्ट्राला देताय?
मी असं म्हणेन की मुख्य संदेश असा आहे की संत साहित्य जरी आमच्याकडे 13व्या शतकापासून परंपरा असली तरी एक अकारण एक असा गैरसमज समाजामध्ये आहे की संत साहित्य एक तर हे कालबाह्य आहे, 2 किंवा जर ते आज आपल्याला लागू पडत असेल तर त्याचा अभ्यास फक्त निवृत्तीनंतर करायचा. म्हणजे आमचे कीर्तनकार गमतीने असं म्हणतात की जो माणूस प्रपंचामध्ये अपात्र ठरतो म्हणून त्याला आम्ही निवृत्त करतो तो परमार्थाकडे 60 नंतर लागतो. तर त्यामुळे ही जी एक चुकीची भावना आहे ती पहिल्यांदा आपल्याला बदलायला लागणार आहे की संत साहित्य जे आहे त्याच्यामधली जी मूल्य आहेत ती काही मूल्य ही खऱ्या अर्थाने चिरंतन आहेत. त्यांचं आज आपल्याला जागरण घडवावं लागणार आहे आणि हे जागरण पुन्हा पारमार्थिक विचाराने नाही, केवळ पारमार्थिक विचार आहेच, पण आज आम्ही जे जीवन जगतोय या जीवनामधली जी आमच्यासमोर आव्हानं आहेत त्या आव्हानांवरती उत्तर शोधण्याकरता लागणारी स्फूर्ती, लागणारी वृत्ती आणि लागणारी दृष्टी ही आम्हाला आजही संत साहित्यामधनं मिळते. ती कशी मिळते हे शोधण्याचं हे व्यासपीठ आहे. म्हणजे आता डॉक्टर मोरे आपल्याला जे म्हणले की आमच्या संत विचारताना शेतीचा काय संबंध आहे, उद्योगाचा काय संबंध आहे, कायदा सुव्यवस्थेचा काय संबंध, हे आपण का तपासतोय? कारण ही सगळी आमच्या जीवनाची जी अंग आहेत या अंगांमध्ये संतांचा विचार आम्हाला आजचे प्रश्न सोडवण्याकरता कसा उपयुक्त ठरणार आहे. काय होत आहे, आपण आपली भूमिका की आपण जो चष्मा लावला आहे ना संत साहित्याकडे बघण्याचा तो फार संत विचाराला विन्मुख आहे की हा नाही आम्हाला नाही जा उपयोगी, म्हणून आम्ही जे प्रश्न विचारतो की आज तरुणांना उपयोग काय किंवा आजचे प्रश्न सोडवायला संत साहित्य कुठे उपयुक्त ठरणार आहे. आपल्याला ह्याच प्रश्नाला भिडायचं आहे आणि ह्या आमच्या संपूर्ण संचिताकडे ह्या दृष्टिकोनातनं बघण्याची वृत्ती आणि तसा अभ्यासाची एक नवीन जाणीव निर्माण व्हावी हे ह्या संत साहित्य संमेलनाचं माझ्या नजरेने मुख्य आमचं उद्दिष्ट आहे. आणि वारकरी साहित्य परिषद स्थापन करून महाराष्ट्रामध्ये त्याच्या जगत्वाखाली हे संत साहित्य संमेलन भरवण्यामागची आमची मूळ प्रेरणा ती आहे. धन्यवाद सर. म्हणजे जे संत साहित्य देवळात आहे ते आमच्या जगण्यात यावं आणि ते जगण्याशी निगडीत आहे हे सांगण्याचा या संत साहित्य संमेलनातून प्रयत्न होतोय. राज्यातील सर्व वारकऱ्यांना एकत्र आणून संत साहित्य संमेलन ज्यांच्या प्रयत्नातून उभं राहिलं ते साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठलराव पाटील यांच्याकडून संमेलनामागची त्यांची भूमिका आम्ही जाणून घेतली. या संमेलनाचे आयोजक विठ्ठलराव पाटील आपल्यासोबत आहेत. सर मला सांगा, तुम्ही हे सगळं संत साहित्य संमेलन या ठिकाणी भरवलंय, यामागचा मुख्य उद्देश काय आहे? आमचा वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र ही जी संस्था आहे ती स्थापन इतक्यासाठी केली की महाराष्ट्रामध्ये ह्या विश्वाला दृष्टी आणि दिशा देण्याचं काम करण्याचं साहित्य ज्ञानेश्वर माऊलींनी सुरुवातीला ज्ञानेश्वरीतून दिलं. म्हणजे निसर्गावर प्रक्रिया करण्याच्या गोष्टीला सायन्स म्हटलं जातं आहे किंवा त्याचं संशोधन करणाऱ्यांना शास्त्रज्ञ म्हटलं जातं आहे. तर त्याचा सुद्धा परिपाक ह्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. वीज निर्मितीचा असेल, विमान उडण्याचा असेल, फिल्म निर्मितीचा असेल, तर शहरं कशी असावीत असेल, किंवा आता जो पडलेला दुष्काळ आहे तो दुष्काळ पडला जर दुर्दैवाने तर त्याच्यासाठी एक आपण काळजी घ्यायची म्हणून ते तलाव कसे असावेत किंवा निसर्ग कसा, जंगले कसं असावीत ह्या पद्धतीचं नियोजन ज्ञानेश्वर माऊलींनी या संप्रदायाच्या या संत साहित्यामध्ये सांगितलेलं आहे. तुकोबरायाने सांगितलेलं अंधश्रद्धेच्या विरोधात सजीव झाडाचा बेल तोडून निर्जीव दगडावर वाहू नका आणि निसर्गाला हात लावू नका. तर इतकी दृष्टी दिलेली आहे, इतकी दृष्टी दिलेली आहे या संतांनी, एकनाथांनी, नामदेवांनी तर संपूर्ण भारतभर फिरून त्या संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार केलेला आहे. पण असं म्हटलं जातंय की हे जे संतांचं साहित्य होतं ते आता जुनाट झालंय. हे संत साहित्य आजही पुरतंय आणि अजून 900 वर्षांनी सुद्धा पुरणार आहे. कारण जोपर्यंत या भूतलावर मानव आहे, जीव आहेत, तोपर्यंत त्यांना दिशा देण्याचं काम हे साहित्य करतंय. आणि मी सांगितलं तसं हे साहित्य हे काम करत असताना फक्त हिंदू धर्माचा असो की मुस्लिमचा धर्माचा असो, शीख धर्माचा असो की तो ख्रिश्चन धर्माचा असो, जो या भूतलावर जन्माला आलेला आहे त्याला हे साहित्य आयुष्याला उपयोगी पडणार आहे. आणि म्हणून हे जुनाट कधीही होणार नाही, झालं नाही.